योद्धा न्यूज मराठी। सुरकुंडी चिखलगाव खिंडीतील रस्त्याची दुरवस्था, निकृष्ट कामामुळे प्रवाशांचा जीव मुठीत। चिखलगाव सुरकुंडी चिखलगाव खिंडीतील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या रस्त्यासाठी अनेक वेळा निधी मंजूर झाला, मात्र ठेकेदारानं अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय। सध्या या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे गायब झाले असून संपूर्ण खडी उखडलीये आणि रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत। मुख्य रस्त्यावरून जाणं अशक्य झाल्यानं वाहन चालकांना धोकादायक साईड पट्टीचा वापर करावा लागत आहे। यामुळे येथे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालीये। या रस्त्याचे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीनं मार्गी लावावे अशी तीव्र मागणी आता ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून केली जात आहे। अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही स्थानिकांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी डॉक्टर देवेंद्र ओव्हाळ यांनी। नमस्कार, मी बाळासाहेब गोपाळे, माजी सरपंच चिखलगाव। आम्ही आता सुरकुंडी चिखलगाव हा सुरकुंडी खिंडीतून जाणाऱ्या रस्त्यावरती उभा आहे। आपण जर पाहिलं तर 2022 साली प्रथमतः या रस्त्याच्या जनसुविधामधून काम मंजूर झालं। या बाजूला 10 लाख रुपये, त्या बाजूला 10 लाख रुपये आणि या बाजूला पवळे म्हणून नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता की ज्यांनी 27% बिलोनी, आणि तिकडे सिद्धार्थ चिखलेमधून कॉन्ट्रॅक्टर होता, त्याने 27% बिलोनी ते काम घेतलं। संबंधित कामाशी ग्रामपंचायतचा कुठला संबंध नाही का जे काम पूर्ण ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी केलं। नंतरच्या काळामध्ये आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून जवळजवळ कोटी रुपयाचा निधी या रस्त्यासाठी त्या ठिकाणी टाकला। वरचा जो रस्ता आहे तो किशोर बालगरे यांनी जनसुविधा आणि आमदार निधीतून त्या ठिकाणी जवळजवळ 25 लाख रुपयाचा रस्ता त्या किशोर बालगरे या कॉन्ट्रॅक्टरने केला। नंतरचा जो पुढचा जो रस्ता होता तो त्या ठिकाणी सन्माननीय दिलीपांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून 20 लाख रुपये टाकले होते, परंतु ऑनलाईन टेंडर झाल्यामुळं तेजस चव्हाण यांनी 10 लाख चिखलगाव हद्दीतील आणि अनिकेत पवळे याने त्या बाजूला असणारा 10 लाख रुपयाचा रस्ता सुरकुंडी हद्दीतील त्या ठिकाणी केला। ऑनलाईन पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी काम मिळालं, परंतु केलेल्या रस्त्याचं सुद्धा वाटोळं करण्याचं काम संबंधित कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या ठिकाणी केलेलं खडीकरण असेल, साईड पट्ट्या असेल, साईडचंच खडीकरण उचलून त्या साईड पट्ट्या त्या ठिकाणी भरलेल्या आहेत। आणि आज जर आपण पाहिलं तर वर्ष दीड वर्षामध्ये ते रस्ता पूर्ण लोकांसाठी वाहतुकीसाठी नादुरुस्त त्या ठिकाणी झालेला आहे। आज जर चिखलगाव ते वाडा अंतर ह्या रस्त्यामुळं 7 किलोमीटरनी कमी झाले। लोकांची वाहतुकीची गैरसोय, वेळ आणि पेट्रोल डिझेलचा खर्च त्या निमित्ताने वाचतोय। संबंधित कॉन्ट्रॅक्टरवरती योग्य ती पद्धतीने कारवाई करावा असं वारंवार आम्ही त्या ठिकाणी सांगितले। परवा पेपरला आम्ही त्या ठिकाणी बातमी दिलेली आहे। आणि संबंधित कामाशी ग्रामपंचायतचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। हे काम ऑनलाईन पद्धतीने जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी केलेलं आहे। ग्रामपंचायतीला कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा आमचा वैयक्तिक त्या लेवलला संबंध नाही। लोकांच्या विकासासाठी आम्ही स्वतःच्या जमिनी देऊन या ठिकाणी हा रस्ता निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आणि काही लोक अपप्रचार करून त्या ठिकाणी केलेल्या कामाचा ओपो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती करतात, पण आमची पूर्ण म्हणणं असे की जो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे त्याची लाईफ पाहिली पाहिजे, त्याचा क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट मागून संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून पुन्हा तो रस्ता दुरुस्त करावा अशा प्रकारची विनंती आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, तालुक्याचे सभापती माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील असेल, पत्रकारांच्या माध्यमातून प्रसार माध्यमाला या ठिकाणी दिलेली आहे। धन्यवाद।